हेलो 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 विको पाणी करा हेलो 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 याचा खालचा विको कमी करा खालचा नरेंद्र वरचा देवेंद्र एका लाईन जाणार खालचा देवेंद्र वरचा नरेंद्र मराठीचा दलितराव काकू इथं राज्याचं स्टिकर आपलं काय फटणार आहे वळवावर हेलो हेलो आवाज खोलायचा यापुढे तुम्ही सेटिंग करून केल्यानंतर त्याचे हात बोटायचं जमत नाही शिट्ट्या नको मारू तू शिट्टे इथं वाजले तर चालते फक्त लग्नात नाही वाजल्या पाहिजे आणि आपला कार्यक्रम लहान पोरीसाठी आहे म्हाताऱ्याला सांगून फायदा नाही पण का म्हाताऱ्याची चार्जिंगच होत नाही शेवटी झाली तर सेल्फच उचलत नाही पण लहान पोरीची चार्जिंग करायला लागते हे आपलं कीर्तन लहान पोरीसाठी आहे म्हाताऱ्याला सांगून फायदा नाही पण का लहान पोरीची चार्जिंग लवकर होते लवकर सेल उचलते श्री गुरुदेव चरण अपुरुष रूपाने वास करणारी भगवान परमात्माची चैतन्यवासी शक्ती विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी जगद्गुरु जगतमान्य संत तुकाराम महाराज तुलसी मातेच्या गजराने बंद करून भजन कीर्तनाच्या माध्यमातून मानवता जागृत करणारे संत नामदेव महाराज तू हलक्या जातीचा मी भारी जातीचा तू झोपडीत राहणारा मी अपार्टमेंट मध्ये राहणारा तुम्ही लहान आणि मोठे तुम्ही अज्ञानी आम्ही ज्ञानी असे अध्यात्मपणाला शोभ लावणारे पाठणकर संत एकनाथ महाराज विदर्भातील श्री संत गाडगे महाराज मानवतेचे मान पुजारी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज तर चला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू पण त्याआधी आपण तुकडोजी महाराजचं भजन घेऊया कि सारी दुनिया का तू ही कर्णधार है सारी दुनिया का तू ही कर्णधार है बिना तेरे किसी को लगाता है बिना तेरे किसी को लगाता है बिना तेरे किसी को लगाता है सारी दुनिया का तू ही कर्णधार है सारी दुनिया का तू ही कर्णधार है बिना तेरे किसी को लगाता है बिना तेरे किसी को लगाता है तब्येती बहरली आपण तीन पार्टीचा आज चेक करू किती पार्टीचा तीन पार्टीचा आज चेक करू पहिली पार्टी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची लहान पोरं त्याच्यानंतर पुरुष मंडळी सगळ्यात महत्त्वाची तिसऱ्या नंबरची पार्टी आहे महिला मंडळ पहिले लहान पोरं नाव द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय बापा 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 याच्या चार्जिंगच फुल आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया शेवटपर्यंत अशीच आवाज होते तुमचे आता दुसऱ्या नंबरची पार्टीचा आवाज चेक करू 18 वर्षाच्या वर्तन जे मराठी टेकले ते नावात द्या छत्रपती संभाजी महाराज की बाप्पा 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 हे जे पास केला तो खतरनाक आवाज आहे ते तर यापुढे आवाज द्या ज्योतिबा फुले की अशीच आवाज राहू दे शेवटपर्यंत आता सगळ्यात महत्त्वाची पार्टी म्हणजे महिला मंडळ आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की बाप्पा 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 आवाज कमी होते घरी आवाज कमी होते नवऱ्यासमोर तर अजिबात होत नाही नवऱ्यासमोर कमीच होत नाही एवढा आवाज द्या सावित्रीबाई फुले की तरी तू
आता सगळ्याच जणांनी आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जिजामाता की ज्योतिबा फुले की सावित्रीबाई फुले की तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाडगे महाराज की बस जमलो. आता एवढे असाच आवाज राहू द्या. आणि आपले अण्णा एवढे खतरनाक आहे मावशी, एवढे खतरनाक अण्णा आपले की काय सांगू. मी काल जवाहरनगरला गेलो तर तिथं अडनाव होतं तेलगोटे. तेलगोटे कोणाचं अडनाव मालपाणी. माली आहे पाणी आहे मालपाणी. तुम्ही हसत जा, तुम्ही हसले पाहिजे. आता मी त्या दिवशी यवतमाळ जिल्ह्याच्या तिकडे कार्यक्रमाला गेलो पण तिथं जवान होतं, ज्याच्या इथं जवान होतं त्याचं अडनाव होतं हागे. हागेले पोरगी दिली पाठीची. आमच्यासोबत असतो वाकुडे, सरळ आहे पण त्याचं अडनाव वाकुडे. एवढं खतरनाक अडनाव आहे म्हणून आपले नावही चांगले असले पाहिजे, आपले अडनावही चांगले असले पाहिजे. नाव काय तुम्ही ते चांगले म्हणता ते नाव पिंट्या 50 वर्षाचा होती तरी पिंट्या. कोणाचं नाव चिकू 60 वर्षाचं होते तरी त्याचं नाव चिकू. आपले नाव पहिलेच्या काळात नाव कशी होते राम श्याम असे चांगले नाव होते, देवाचे नाव होते. पण आता नाव आहे का ते? आता नाव नाही चिकू संत्रापुरी हेच नाव चालू आहे. म्हणून तुम्ही हसले पाहिजे. 2 वर्ष झाले तुम्ही हसले नाही. किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले तुम्ही हसले नाही. कोणता कोरोनाच्या यानं तुम्ही घरातच होते. पुरे जाम झाले कोरोनाच्या यानं, पुरेच जाम झाले. कोरोनाचं नातं कळलं कोणाचं कसं होतं. ज्याला कोरोना होता त्याच्या बायकोनं दरवाजाच्या फटीतून टाकलं. तेवढं त्याला तेवढंच काय नाही तर बँकेत घेऊन झोपून राह. एवढं बेकार काम झालं म्हणून हात जोडून विनंती करतो. पण कोरोनानं आपल्याला नाते कशी होती हे सुद्धा शिकवलं. बायकोचं नवऱ्याचं प्रेम कसं होतं हे शिकवलं. पोराचं बापाचं प्रेम कसं होतं हेही शिकवलं. तुकडोजी महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. 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 आमच्या इकडच्या आजी लय फुगल्या. तुमच्या इकडची गोष्ट न करत पण आमच्या इकडची गोष्ट करतो. आणि काऊन फुगल्या? कोण का नाचवायचे बिस्किट दाबू फुगल्या. तुमच्या इकडची गोष्ट न करत नाही तर कार्यक्रम झाल्यावर एखादी आजी कार्यक्रम मीच भेटली का तुला. तुमच्या इकडची गोष्ट नाही करत आमच्या इकडची गोष्ट करतो. आणि आता बाया येणं सुरू झालं कोण का आता सिरियलला बंद वाचा काही सिरियलला एवढा खतरनाक होती. बापा तारक मेहता का उलटा चष्मा माझा जीव तिच्यात गुंतला. एवढं खतरनाक सिरियलचे नाव. आता एक सिरियल आता दुसरी सिरियल निघाली चलन विक्रम घसरण कोणाच्या दिवशी पंपू मराठी. मग सिरियलला कोणत्या पाहिल्या पाहिजे ना आपण? सिरियलला कोणत्या पाहिल्या पाहिजे तर सिरियलला ज्योतिबा फुलेची सिरियल पाहिली पाहिजे, सावित्री मातेची सिरियल पाहिली पाहिजे, शिवाजी महाराजची सिरियल पाहिली पाहिजे. अरे ज्या शिवाजी महाराज यांनी 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकला त्या शिवाजी महाराजची सिरियल पाहिली पाहिजे ना आपण. 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकला शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. याची तारीफ केली होती शेवटच्या क्षणात अफजल खानाने. एकदा लक्ष दिलं नाही का? हाथ निकाल दो उसके पर नहीं झुके हमारे सामने. अरे हाथ निकाल दो उसके पर नहीं झुके हमारे सामने. जबान काट दी उसकी पर नहीं रहम के हमारे सामने. आंखें निकाल ली उसके पर नहीं झुके हमारे सामने. नहीं झुके हमारे सामने. ऐसे मन से पाप किए थे कभी जन्मों में. ऐसे मन से पाप किए थे
शिवाजी जैसे औलाद ने जन्मे हमारे जमाने में. त्यांना भोळाने शिवाजी महाराज होते म्हणून म्हणतात, एकत्र गायते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकत्र गायते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव याचा आवाज खुला करा. हॅलो 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 हॅलो. त्या दिवशी मी कार्यक्रमात गेलो तिथं 500 माणसं 3च बाया. माझं डोकं घुमलं मॅमापासून बाबा 3च बाया. बरोबर तुम्ही गोंधळ करू नका कारण का आपला कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. त्या दिवशी कार्यक्रमात गेलो तिथं 500 माणसं 3च बाया. माझं डोकंच घुमलं. मी म्हटलं बाबा 3च बाया. त्याने विचारलं का म्हटलं काकू 3च बाया. त्या बोललीच नाही. मी म्हटलं कार्यक्रम चालू झाल्यावर वाढ मग कार्यक्रम चालू केला. अर्धा घंटा झाला कार्यक्रम चालू झाला तरी बाया 3च. एक घंटा कार्यक्रम झाला तरी बाया 3च. मी त्या काकूला विचारलं का फक्त म्हटलं 3च बाया का तरी त्या बोलली नाही. मग कार्यक्रम झाला आणि त्या त्याने विचारलं गाव म्हटलं काकू तुमच्या गावात 3च बाया. ठिकाणी एक बाई उठली की म्हणे महाराज काय लावले म्हणे 3 वेळा 3 बाया 3 बाया 3 बाया. मी म्हटलं हाय म्हणून म्हणतो. म्हटलं नाही म्हणे आयोजकांना म्हटलं होतं म्हणे माईक मध्ये कार्यक्रमाने शोभा आणा कार्यक्रमाला शोभा आणा. बंदी गाव फिरली म्हणे फक्त 3च शोभा सापडल्या. चंद्रकला आणि सुशिकला झोपायला म्हणे एवढं बेकार काम झालं. आणि तुम्हाला महिला मंडळ विनंती करतो पोरावर संस्कार टाका. या भारतात लहान लहान पोरीवर अत्याचार होत आहे. एखाद्या डॉक्टरीवर अत्याचार होत आहे. त्या दिवशी चांदूरमधल्या एका लहान मुलीवर अत्याचार झाला. काय गुन्हा होता सांगा मला. त्या मुलीचा काय गुन्हा होता तिच्यावर अत्याचार झाला. आपण जागृत झालं पाहिजे. नाही कीर्तन कायसाठी आहेत. आपण जागृत झालं पाहिजे त्यासाठी. आपण जागृत झालं पाहिजे म्हणून महिला मंडळ आणि पुरुष मंडळींना हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलावर संस्कार टाका. ज्यांनी आपल्या मुलांसाठी फक्त आयुष्यभर पैसा कमावला मदरपणात त्याला फक्त एकच म्हणावं लागलं मी तुझ्यासाठी जीवन जाळले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले. रे बाळा तुझे नाही काही पाहिजे. जीवन
बाईच्या घरावर 50-50 जणीचा मोर्चा. कोणता सण होतो? संक्रांत. एका बाईच्या घरावर 50-50 जणीचा मोर्चा. ह्या संक्रांतीच्या आमच्या इकडे झगडा मकरा आहे का बाईचा. ते म्हणे 100 रुपयाचा ॲटो करून आले 2 रुपयाचे चम्मच दिला नाही. तुमच्या इकडे देते का तोंड तुमच्या इकडे देते. पण वाण्याची काय देते 2 रुपयाचे चमचे, सडले बोर, सडले जाम, फणी हुआ काढाले फणी. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. चाय गायनी 100 चाय गाणं झाल्या तरी इथे चाय गायनी. मग वाण्यात काय दिलं पाहिजे ना आपण? बो देते ते केसेले लावले बो. मग वाण्यात दिलं काय पाहिजे ना आपण? तर वाण्यात शिवाजी महाराजचं जीवन चरित्र दिलं पाहिजे, सावित्री मातेचं जीवन चरित्र दिलं पाहिजे. अरे ज्या सावित्री मातेनं तुमच्यासाठी शिक्षण खुलं करून दिलं त्या सावित्री मातेचं जीवन चरित्र दिलं पाहिजे. आज सगळ्या क्षेत्रात पोरी पुढे आहे. राष्ट्रपती महिला, ग्रामसेवक महिला, खासदार महिला, आमदार महिला, नगरसेवक महिला, माणसं बैला. कोणाकोणाला वाटते बाईला आतापासून आरक्षण भेटलं नाही. बाईला आतापासून आरक्षण नाही, लय जुन्या काळापासून आरक्षण आहे. आता तुम्ही सांगा गणपती बाप्पाचं कोणतं वाहन आहे? कोणतं वाहन आहे? उंदीर. बरोबर आहे. गणपती बाप्पाच्या घोळाचं वाहन काय? मोर. बरोबर आहे. हा पोरगा हुशार आहे, याच्यासाठी एवढा टाळा वाजवतो. आणि शंकरजी कायच्यावर आहे? नंदीवर. आताही नंदीवरच आहे. आणि मग गणपतीची आई कायच्यावर आहे? वाघावर आहे. तुम्हाला वाटते आतापासूनच आरक्षण भेटले? लय जुन्या काळापासून आरक्षण चालू आहे. पहिले शंकर बैलावरच होता, आताही शंकर बैलावरच आहे. आता काही दिवसांनी एवढा बेकार काळ येणार आहे, सगळ्या बाया ऑफिसला जाईल, माणसं घरी राहील. मग बायाच्या मैत्रिणीचा फोन येईल, हॅलो मॅम कुठे गेल्या? मॅम गेल्या ऑफिसला, मी चालू दळाला. फोन करतो. एवढी बेकार परिस्थिती येणार आहे. खोटले सांगत म्हणून महिला पुढं आहे, माणसंही समोर आहे. नाही कोणी मी त्या दिवशी कार्यक्रमाला गेलो, तिथे दारूवर लय बोललो. मग कार्यक्रम झाला, 3 बेवडे माझ्याजवळ आले. 3 बेवडे फुल दारू पिऊन तिथे 3 बेवडे माझ्याजवळ आले. महाराज म्हणे तुम्ही कधी दारू पिली आहे का? मी म्हटलं नाही. मग तुम्ही असं खाऊन म्हणता म्हणे की दारू वाईट आहे. मी म्हटलं बाबा दारू वाईट आहे? म्हटलं नाही म्हणे दारू वाईट नाही म्हणे, दारू प्यायचे 3 फायदे आहे म्हणे. मी म्हटलं कोणते दारू प्यायचा? पहिला फायदा आहे म्हणे की आम्हाला आमच्या बाबाची पिकून जीव घाला लागत नाही. दुसरा फायदा आहे की त्या बेवडीच्या मागं कधी कुत्रा लागत नाही, हे कुत्र्यावर जाऊन पडते. तिसरी सगळ्यात महत्वाची तिसरा आहे त्याच्या घरी कधीच खायला जात नाही. उंदीर जरी याला उंदीर म्हणते मरण, पण त्या घरात पाहिजे नका. एवढं खतरनाक झालं म्हणून दारू सोडली पाहिजे. कोणाचं पाय कीर्तन ऐकून एखाद्या म्हाताऱ्यानं दारू सोडली, मी हात जोडून विनंती करतो म्हाताऱ्यानं दारू नाही सोडा, डबल प्या. म्हाताऱ्यानं दारू नाही सोडा. मग सोडली कोणी पाहिजे? तर तरुण पोरीने दारू सोडली पाहिजे. हा कार्यक्रम तरुण पोरीने घेतलाय. तरुण पोरीची व्याख्या काय करू? जो आळशात पाहिजे पाहून रस्ते आणा लागते त्याला घरी खरं करून. तरुणाची व्याख्या काय आहे? तर हा कार्यक्रम तरुण पोरीने घेतला, हे तरुण पोरीची व्याख्या आहे. हे तरुण पोरीची व्याख्या आहे. हे तरुण पोरे समोर आहे. आणि तुम्हाला सांगतो आई बापा, पुरुष मंडळीने आपल्या पोराचा मोबाईल चेक करत जा. आपल्या पोराच्या मोबाईलात रोजचं 2 GB नेट आहे. किती? 2 GB. तुम्ही तपासता का पोराचा मोबाईल? महिला मंडळ तपासता काय? ते म्हणून आम्ही काय तपासतो? आपल्या पोराच्या मोबाईलात रोजचं 2 GB नेट आहे. आपला पोरगा असं काय पाहिजे की ज्याचं 2 GB नेट रात्री 12च्या अगोदरच संपते. आजची पुरुष मंडळी तुम्ही आपल्या पोराचा मोबाईल तपासा. पण तिच्यात जर काही चुकीचं असलं त्याला असं आणा तुटलं तर चलीन, आपलंच होय. आपलंच म्हणजे तुमचंच होय. टेन्शन नाही घ्यायचं. बदा आणायचं पण पाहिजे. माराचा अधिकार त्यात बापाला तो स्वतः क्लीन असं. नाही तर पोराच्या मोबाईलात चुकीचं आढळलं, बाबानं जोरात आणलं पण चुकून
पोरानं बापाचा मोबाईल हाती घ्या, त्याच्या चुकीचं नसावं, नाही तर राहिला पोरगा जागा राहील. बाप सुख करतात झाली आरती. उभे राहणारे तिघ जण तुम्ही येऊन बसा. काका येऊन बसा. तुम्हाला पायाचा त्रास आहे काय? खुर्ची आहे ना आपल्याजवळ? पायाचा त्रास आहे का तुम्हाला? नाही ना, मग बसून राहा. आणि एवढे जण उभे राहून तो होटिंग कोणाली? आम्ही कोणत्या कोणत्या गावात जातो तर तिथं सरपंच इथे बसायला खुर्च्या असतो, खुर्च्या. आणि काही अशा प्लास्टिकच्या नाही बरं, त्या मऊ गादीला राशी असं लागन तर काम एक ढंगाचं नाही करत. पण त्याला पाहिजे राशी असं. आता साधा संडास जरी बांधून का नाही, साधा संडास त्याच्यावर आमच्या ग्रामपंचायत निधीतून, आमच्या सरकार निधीतून लागन तर काम एक ढंगाचं नाही करत. म्हणून हात जोडून विनंती, इलेक्शनला एवढे जण उभे राहा. काका चालले काय? ओ काका बसा बसा. नाही जात ना? हा बस. तुम्ही जाऊच नका. कोणता आपला कार्यक्रम आज पुरे हसा. तुम्ही कोणता 2 वर्षापासून हसले नाही तुम्ही. कोरोनात कोणीच नाही हसलं. कोणाचं तोंडी नाही पाहिलं. कोणाचं तोंड पाहिलं का? कोण आता हसले पाहिजे तुम्ही. आम्ही हसू तर कोण? तुम्ही फ्रेश राहिले पाहिजे, तुम्ही चांगले राहिले पाहिजे. आम्ही तुम्हाला हसू तर कोण? तुम्ही फ्रेश राहिले पाहिजे, तुम्ही चांगले राहिले पाहिजे. कोण का कोरोनाचे पुरे जाम झाले. तरुण पोरींना हसलं पाहिजे. आता तरुण पोरींची गरज आहे. तरुण पोरीची गरज आहे. जास्त मावशी जास्त बोलला तर बडबड आहे म्हणते, कमी बोलले तर मुख नाही म्हणते, जास्त जेवला तर भल्ला खाय पुदाला म्हणते, कमी जेवला तर जेवतच नाही म्हणते. आमच्या इकडे कोणाकोणाच्या अंगात देव येते. देव कोणाकोणाच्या अंगात बापा बापा बापा. एकाच्या अंगात देव आला आमच्या इकडे. अंगात आला या देव थोडा 11 रुपये ठेव. बाबा का न्यूटन गियर खराब हो गया क्या? बाबा आपका नाम क्या है? नाम परम पूज्य लाटाखो महाराज. बोलो बाबा क्या क्या होता है खाने के लिए? एक बकरा और शाहरुख खान. बाप रे, बाबा लोगों को बकरा चलता क्या है? सब चलता. आमच्या इथे एका माणसाच्या अंगात देवाला आणि लोक म्हणे तिकडचे यायचे देवाले मोकळं करा, देवाले मोकळं करा. त्यावेळेस हिवाळ्याचा टाइम होता. मी म्हटलं स्वतः तुम्ही म्हटलं स्वेटर घालून आले देवाले मोकळं करता का? नाही म्हणे देवाले मोकळं करा. थोडा बुडा माझ्यासारखा बारीकच होता. थोडा बुडा त्या आपाचे कपडे काढले पण त्याच्या खिशात होती बिड्या, दारूच्या बॉटला. कोणी कोणी म्हणे देवाले गोमित्र पाजा म्हणे, गोमित्र तीर्थ तीर्थ. एक पागल बाई आली त्याने त्याच्या तोंडात डायरेक्ट सॅनिटायझरची बॉटल घुसवली. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप होते होते, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप होते होते, पापियों के पाप होते होते. काल मी जवाहरनगरला कार्यक्रमाला गेलो. तिथे एका पोराने प्रश्न विचारला. मी म्हटलं का रे बाबू तुला पोहता येते का? तो म्हणे नाही महाराज. त्याच्याजवळ कुत्रा बसलं होतं. मी म्हटलं या कुत्र्याला पोहता येते का? तो म्हणे हो महाराज. मग तो मला विचारे महाराज तुम्हाला पोहता येते का? मी म्हटलं हा. महाराज तुम्हाला पोहता येते का? मी म्हटलं हा. मग कुत्र्याचं तुमच्यात काय फरक राहतो? एवढं बेकार काम झालं. खोटं नाही सांगत तुम्हाला. मी त्या दिवशी यवतमाळ साईडनं गेलो. तिथं मुक्काम होतं. रात्रीचा वेळ झाला. 11-12 वाजले. तिथं मुक्काम होतं. तर मला 2 वाजेपर्यंत काही झोपच नाही आली. तब्येत नव्हती बरोबर. 2 वाजेपर्यंत काही झोप नाही आली.
माझ्या बाजूने एक पोरगा झोपला होता. तबलजी हा? तबल्या आणि माझ्या बाजूने एक पोरगा झोपला होता. पण बँकेटात जाऊन गोष्ट करे मोबाईल हातात होता. हॅलो, तू जेवली? त्या घरचे जेवले? आता मग तेवढ्यावर तू कोण जेवायचं राहिले रे? तू झोपली? त्या घरचे झोपले? त्याचा फोन कट झाला. नाही म्हटलं काबी उद्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे, प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, झोपणं म्हटलं महाराज तुम्ही चुप बसा म्हणे. तुमचा कार्यक्रम बंद झाला, माझा कार्यक्रम चालू झाला म्हणे. एवढं बेकार काम झालं. पैसे पोरं कामते झाले पूर्ण पैसे. खोटं नाही सांगत तुम्हाला. लहान पोरं तुम्ही गडबड नका करू. अर्चिके हिरोचं नाव काय पोरं? अर्चिके हिरोचं नाव काय? हा? काय नाव अर्चिके हिरोचं नाव? तू सांग. सांग ना. कोणाला माहिती अर्चिके हिरोचं नाव? हा? बरोबर आहे. ये ना पुस्तक देते ये. काय? शिवाय तू ये बोल. दादी ये ना माहिती. आवाज बडबड. अर्चीच्या हिरोचं नाव काय? कॉन्सेप्ट पण आहे का? हे माईक बडबड करणं भूमी आणि बंधून नाही रे. तुमचं काय नाव आहे? आर्यन. आर्यन. अर्चीचे हिरोचं नाव काय? अर्चीचे हिरोचं नाव काय? पर्शन. बरोबर. याच्या समोर तर म्हणा सगळ्या गावाला झाली आहे माझ्या. सगळ्या गावाला झाली आहे माझ्या म्हणा समोर म्हणा लग्नाची समजा गावाला झाली आहे. बरोबर आहे ते. त्याला वाजवायला कळत नाही त्याच्यासाठी. कोणा झाली याच्या लग्नाची गई? याच्या समोर तर म्हणा वो बुलाती है मगर जाने का नहीं क्या? याच्याआधी तुम्ही पास झाले. अजून 20 रुपयाचं पुस्तक तुम्हाला. याच्या समोर तर म्हणा तेरे राज के कमल. क्या बात है. आधी याच्या समोर तर म्हणा देख ना रूपाची. हा? नहीं है एक वो लड़की वो लड़की क्या बात है. सगळं पाठत येईल. ज्योतिबा फुलेच्या बायकोचं नाव काय? बाईक मध्ये बघा. सावित्रीबाई फुले टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज किती पोरं होते? एक चार हा? चार कोण म्हटलं तो? टाळ्या वाजवा याच्यासाठी काय बोलतो? छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 पोरं होते. एक छत्रपती संभाजी महाराज आणि एक छत्रपती राजाराम महाराज. राजाराम 2 पोरं होते. लक्षात ठेवून जाईल. यायले सगळ्या परशाचे हिरोचे गाणे सगळं मिळतात यायले. फक्त तेच नाही मिळत. शिवाजी महाराजले 8 बायका होत्या, 6 मुली होती आणि 2 पोरं होते. छत्रपती शिवाजी महाराज जिजामातांनी 2 छत्रपती घडवले. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक छत्रपती संभाजी महाराज. देखो रे देखो एक बार तुम सिंदखेड राजा माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा जाऊने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं प्रेम पैशावर होतं की पुस्तकावर होतं माहित नाही कोण पैशावर होतं की पुस्तकावर ज्या काळात आपला लाख रुपयात कम होता आता जर मनात धरलं तर टाटा बिर्लासारखे नवघर घरात ठेवले असते ज्योतिबा फुले पण तुमच्या आमच्यासाठी घराघरात लाख मारून शिक्षण खुलं करून दिलं त्याचं प्रेम पैशावर होतं की पुस्तकावर होतं ज्योतिबा फुले हा पुस्तकावर टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी एक अर्ज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी नावाचा ग्रंथ विदेशात गाजवण्याचं प्रेम पैशावर होतं की पुस्तकावर होतं पुस्तकावर तुम्हाला पैसे पाहिजे की पुस्तक गेले म्हणजे संस्कार हे असे संस्कार टाकले पाहिजे हे घ्या समजा मजा आणली तुम्ही सुखी राहतो आता कोणी महाराज आल्याबरोबर पाया लागते महाराज आल्याबरोबर लागाव पाया तुमचे लफडे चालू ठेवा एवढं खतरनाक महाराज आहे आसाराम पासून तर घसाराम पर्यंत कोणी 20-30 महाराज जेलात आहे फक्त तिच्यातला मी नाही बा पाहिजे आता एक ताव्यावाला महाराज गेला मांडीचा जेलात ताव्यावरचा महाराज ताव्यावर गरम ताव्यावर बसतो गरम ताव्यावर सत्यवान महाराजने त्याचा खुलासा केला उमरे सत्यवान महाराजनं ते काळ्या ताव्यावर काळा कपडा टाके ओला एकदम ओला कपडा टाके आणि त्याचे जो पॅन्ट होता तोही ओला आहे म्हणजे हे जर 10-15 मिनिट बसले तरी त्याला काही होत नाही आता कोणी महाराजची दुधाची आंघोळ करते दुधाची आणि काय म्हणते तीर्थ म्हणते तीर्थ महाराजने त्याच्यात जर स्वतःचं तीर्थ सोडलं असेल घ्या तीर्थात तीर्थ बाबाचं तीर्थ एवढं खतरनाक महाराज निघाले